तुमची जमिनीची सुनावणी कधी नोटीस वेळेवर न मिळाल्यामुळे पुढे ढकलली गेली आहे का? सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा अनुभव कधी आलाय? हां, अनेकदा येतो. तर आजच्या भागात आपण महसूल विभागाच्या एका जबरदस्त निर्णयाबद्दल बोलणार आहोत. हो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 230 मध्ये झालेली सुधारणा. अगदी. आता जमिनीच्या नोटिसा टपालाने नाही तर थेट ईमेलवर मिळणार आहेत. आणि यामुळे तब्बल 12,000 प्रलंबित प्रकरणांना गती मिळू शकते. आता नोटीस मिळाली नाही ही सबब चालणार नाही, तर हा निर्णय का घेतला, त्याचे फायदे काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्ही कार तयारी करायला हवी, हे सगळे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आम्ही तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. तर महसूल विभागाने हा जो ईमेल नोटीसचा निर्णय घेतलाय तो नेमका आहे तरी काय, आणि अचानक याची गरज का पडली? म्हणजे जुन्या पद्धतीत अडचण होती नेमकी? प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे बघा, हा निर्णय अचानक नाही आलाय. यामागे वर्षानुवर्षांची डोकेदुखी आहे. आधी कसं होतं, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 230 नुसार नोटीस प्रत्यक्ष किंवा टपालाने पाठवली जायची, हो, रजिस्टर्ड पोस्टने वगैरे. पण त्यात अडचणी काय होत्या? एकतर पत्ता चुकीचा असायचा किंवा सापडायचा नाही. काही हुशार लोक तर मुद्दाम नोटीस स्वीकारायलाच नकार द्यायचे. म्हणजे प्रकरण लांबवता यावं म्हणून. बरोबर. आणि नोटीस वेळेवर पोचली नाही की झालं, सुनावणी पुढे ढकलली जायची आणि मग तो तारीख पे तारीखचा खेळ सुरू व्हायचा. बापरे. एक क्विक फॅक्ट सांगतो. सध्या फक्त मंत्रालय स्तरावर जमिनीशी संबंधित सुमारे 12,000 प्रकरणं प्रलंबित आहेत. 12,000? खूप मोठा आकडा आहे हा. हो. आणि यातल्या बहुतांश प्रकरणांना उशीर होण्याचं कारण फक्त नोटीस बजावणीतले अडथळे आहेत. म्हणजे आता हा जो वेळ काढूपणा आहे तो बंद होणार. वा, म्हणजे आता वेळ काढूपणाला चांगलाच आळा बसेल. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. पण इथे एक मोठी शंका येते मनात. एक गैरसमज असू शकतो लोकांमध्ये. कोणता? समजा एखाद्यानं मुद्दाम ईमेल पाहिलाच नाही तर तो मला नोटीस मिळालीच नाही असं म्हणू शकतो का? कारण उंटावरून शेळ्या हाकणे सोपं नसतं, नाही का? हा, बरोबर आहे. पण माझ्या अनुभवातून सांगतो, हाच तर सगळ्यात मोठा बदल आहे. आता ही सबब चालणार नाही, अजिबात नाही. अच्छा, असं का? कारण नवीन सुधारणेनुसार सरकारी रेकॉर्डवर तुमच्या ईमेल आयडीवर नोटीस पाठवल्याचा एक डिजिटल पुरावा तयार होतो. डिजिटल पुरावा? हो, डिजिटल प्रूफ. आणि तो कोर्टात ग्राह्य धरला जातो. त्यामुळे नोटीस पाठवली गेली आहे हे कायदेशीररित्या सिद्ध होतं. मग ती वाचली की नाही हा तुमचा प्रश्न आहे. अरे वा. त्यामुळे आता जबाबदारी पूर्णपणे पक्षकाराची आहे की त्यांनी आपल्या ईमेल नियमितपणे तपासावा. म्हणजे प्रक्रिया जास्त पारदर्शक आणि जबाबदार होईल. अगदी. त्यामुळे आता दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ही माहिती खूपच महत्वाची आहे. श्रोत्यांनो, तुमच्यासोबत कधी असं झालंय का की नोटीस न मिळाल्याने तुमचं काम रखडलं? कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. आणि हो, माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. बरं, हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतंय, पण याचा माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला किंवा शेतकऱ्याला थेट काय फायदा होणार आहे? आणि त्यासाठी आम्ही काय तयारी करायला हवी, जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का? नक्कीच. थेट फायदे तर भरपूर आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे वेळेची बचत. सुनावणीच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जाणार नाहीत. म्हणजे न्यायासाठी ताटकळत बसावं लागणार नाही. बरोबर. दुसरं, प्रकरणं लवकर निकाली लागतील. तिसरं, सगळं डिजिटल असल्यामुळे पारदर्शकता वाढेल. कोणी फसवू शकणार नाही. आणि खर्चाचं काय? तो चौथा फायदा. टपाल आणि इतर खर्चात सरकारची बचत होईल, जी अंतिमतः जनतेच्याच फायद्याची आहे. छान. आणि तयारी काय करायची त्याची चेकलिस्ट? हो. तर ईमेल नोटीस मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1, तुमचा चालू आणि अधिकृत ईमेल आयडी सरकारी दप्तरात म्हणजे तलाठी कार्यालयात नोंदवलेला आहे याची खात्री करा. ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे. हो. स्टेप 2, तुमच्या 7/12 उतार्यावर किंवा इतर महसुली कागदपत्रांवर तुमचा ईमेल आयडी बरोबर आहे का ते तपासून घ्या. स्पेलिंग मिस्टेक नको. स्टेप 3, तुमचा ईमेल रोजच्या रोज तपासण्याची सवय लावा. आणि हो, कधी कधी ईमेल स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतो, तोही तपासा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.
स्पॅम फोल्डर. आणि शेवटची स्टेप 4, शक्य असल्यास नोटीस मिळाल्यावर त्याला एक छोटा रिप्लाय करून प्राप्त झाली असं कळवा. अच्छा, म्हणजे पोचपावती दिल्यासारखं. अगदी. या 4 सोप्या पायऱ्या तुमची भविष्यातली डोकेदुखी नक्की वाचवतील. वा, ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. महसूलशाहीच्या प्रेक्षकांनी ही नक्कीच लक्षात ठेवावी. आणि अशीच कायद्याची आणि हक्काची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हीच या कायद्याची ताकद आहे. कायदा तुमच्या बाजूने असतो, फक्त तो वापरायची योग्य पद्धत माहीत हवी. जबरदस्त. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. एका छोट्या बदलामुळे किती मोठा फरक पडू शकतो. श्रोत्यानो, तुमच्या गावात अशी काही प्रलंबित प्रकरणं आहेत का? कमेंटमध्ये सांगा. बघूया हा नवीन नियम तिथे कसा उपयोगी पडतोय. तर आज आपण पाहिलं की जमिनीच्या नोटिसा ईमेलवर पाठवण्याचा निर्णय किती क्रांतिकारक आहे. हो, आपण जुन्या पद्धतीच्या अडचणी पाहिल्या, नवीन कायद्याचं महत्त्व समजून घेतलं. त्याचे फायदे आणि नागरिकांनी घ्यायची काळजी या सगळ्यावर आपण सविस्तर चर्चा केली. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे. आपला हक्क मिळवण्यासाठी कायद्याची माहिती करून घेणं हे अर्ध युद्ध जिंकण्यासारखं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे जागरूक रहा आणि माहिती मिळवत रहा. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नक्कीच त्यावर चर्चा करू. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. हो, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवू शकता. आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही हे एक असं माध्यम आहे जिथून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.